राज्यातील पावसाचा खंड कायम राहण्याची शक्यता दिसते. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, युट्यूब चॅनल. आज 21 ऑगस्ट सकाळचे साधारण 9:15 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वात प्रथम जे कमराबाद क्षेत्र आहे ते मध्य प्रदेशच्या उत्तर पूर्व भागाच्या आसपास आहे. त्याच्या दक्षिण पश्चिमेला मध्य प्रदेशच्या भागाकडे पाऊस हा अजूनही सक्रिय आहे. मान्सूनचा आस असलेला झोपट्टा पंजाब हरियाणाच्या आसपासच्या भागातून अशा प्रकारे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलाय. त्याच्या आसपास सुद्धा पंजाब हरियाणाकडे पाऊस होतोय आणि पश्चिमी आवाज सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. बाकी राज्याकडे काही विशेष पावसाच्या नोंदी होणार नाहीत, कारण उत्तर एकूण येणारे हे कोरडे वारे आहेत. उत्तर पश्चिमेकडून ते राज्याकडे बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि त्याचा प्रभाव असा आहे की राज्यात आता ढग सुद्धा जवळपास नाहीसे होऊ लागलेले आहेत आणि पाऊस तर जवळपास बऱ्याच भागांमधील थांबलेला आहे आणि ही स्थिती पुढेही कायम राहण्याचा अंदाज आहे. लवकर स्थिती सुधारेल असं सध्या दिसत नाही. सॅटेलाइट इमेज पाहिली तर नागपूर, भंडारा, गोंदिया पावसाचे थोडेफार हलक्या-फुलक्या पावसाचे ढग उत्तर भागात आहेत. मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात घाटाच्या आसपास थोडेसे ढग आहेत. त्यातून एक क्वचितच हलक्याशा सरी होत असतील. विशेष पावसाचे ढग त्याही ठिकाणी नाहीत आणि इतर जो भाग पाहिला राज्याचा, तर त्याही भागामध्ये कुठेच विशेष असे पावसाचे ढग दिसत नाहीत. आणि येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला, तर येत्या 24 तासामध्ये नागपूर, भंडारा, गोंदियाचे काही भाग असेल उत्तर देखील हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी राहतील. घाट आणि कोकणात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील आणि राहिलेल्या राज्याचे इतर जे भाग आहेत, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, जळगाव, धुळे, नंदुरबार पासून नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर हा जो बराचसा भाग आहे, पावसाची काही विशेष शक्यता नाही. एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडीशी शक्यता राहील, पण ती शक्यता थोड्या क्षेत्रासाठीच मर्यादित राहू शकते. बऱ्याच भागांमध्ये वातावरण कोरडेच पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.